मुंबईतल्या आंदोलनात सहभागी होऊन नवी मुंबईत परतलेल्या मराठा बांधवांची सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे। पण सिडको एक्झिबिशन सेंटरचा वीज पुरवठा खंडित झालेला असल्याने मराठा आंदोलकांची मोठी गैरसोय झाली आहे। त्यांना अंधारातच आपला स्वयंपाक बनवावा लागला। पण या परिस्थितीत कितीही त्रास झाले तरी बागे हटणार नाही असा निर्धार मराठा आंदोलकांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला। मुंबईमधून आज मोठ्या संख्येने मराठा आंदोलकात पाऊस असल्यामुळे परत एकदा त्यांनी नवी मुंबईमध्ये आलेले आहेत आणि नवी मुंबईतल्या वाशी इथल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये त्यांची राहायची सोय करण्यात आलेली आहे। मात्र सध्या मी त्याच सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये तुम्ही पाहताय की वरती पूर्णपणे हे लाईट आहेत त्या पूर्ण बंद करण्यात आलेल्या आहेत। हे सिडकोच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून एक्झिबिशन सेंटर उभा करण्यात आलेलं आहे। 5 स्टार हॉटेलला लाजवेल असं हे सिडको एक्झिबिशन सेंटर आहे। मात्र आज या ठिकाणी जरी हे मराठा लोकांसाठी राहण्यासाठी उपलब्ध करून दिलं असलं तरी लाईट मात्र या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे अंधारामध्ये बसून या मराठा बांधवांना या ठिकाणी आपला स्वयंपाक करावा लागतो। आरक्षण मिळेपर्यंत आम्ही हटणारच नाही। देखील आपण पाहतो या ठिकाणी जरी आम्हाला त्रास झाला, मुंबईमध्ये जेवण नाही मिळालं, या ठिकाणी जरी लाईट बंद करण्यात आला तरी किती त्रास झाला तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही अशा प्रकारचा ठाम निर्धार या ठिकाणी मराठा बांधवांकडून व्यक्त केला जातोय। विनायक पडले, एबीपी माझा, नवी मुंबई।